नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये अतिशय मोठी भरती आलेली आहे. बघा, एकूण 241 जागांसाठीची ही भरती आहे. पेमेंट जे आहे ते तुम्हाला 72,000 रुपये इतकं तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे. आणि जी पोस्ट आहे ती पोस्ट बघा, ज्युनियर कोर्ट असिस्टंट या नावाची पोस्ट असणार आहे. याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. आपल्याला या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर इथली जी काही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ही जी काही ज्युनियर कोर्ट असिस्टंटची सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला इथं प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती आहे. ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर तुमच्याकडे कोणत्याही विभागाची बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? पहिली म्हणजे काय, तुमच्याकडे बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं बघा इंग्लिशचं टायपिंग स्पीड म्हटलेलं आहे. कॉम्प्युटरवरती इंग्लिशचं तुमचं टायपिंग स्पीड जे आहे ते 35 वर्ड प्रति मिनिट तुमचं टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे. आलं का? क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे ते लक्षात? चला, नीट लक्ष देऊन व्हिडिओ पहा, ऐका, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. त्याच्यानंतर एज लिमिट बघा किती आहे, 18 ते 30 वर्षाचं तुम्हाला इथं एज लिमिट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या काही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार SC ST OBC ज्या काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला जे काही गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला तिथं एजमध्ये रिलॅक्सेशन ही देण्यात आलेलं आहे. हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो. त्याच्याबरोबर आपल्याला पाहायचं आहे की याच्यात तुम्हाला एक्झाम जी द्यावी लागणार आहे त्या एक्झामचा सिलेबस किंवा क्रायटेरिया काय असणार आहे, तर तुमची इथं 100 मार्कांची एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये बघा 2 तासाची परीक्षा असणार आहे तुमची. इथं तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत ते देखील दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर टेस्ट देखील होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटरचे देखील इथं 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्या. हे जे काही कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत याची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा, इथं तुमचं जे काही टायपिंगची टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे, हे इथं लक्षात घ्या. 10 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टायपिंगची टेस्ट द्यायची आहे. आणि दुसरे एक डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश लँग्वेजची टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे इथं दिलं जाणार आहेत. एसे रायटिंग देखील इथं दिलं जाणार आहे. त्याची तुमची 2 तासाची वेळ असणार आहे. आलं का लक्षात? परीक्षेचं शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे क्वेश्चन पेपरचं. त्याच्यानंतर बघा, ही जी काही परीक्षा आहे ती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. ही भरती जी आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती घेतलेली आहे. आता बघा, रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती तर आपल्याला दिलेली आहे. रजिस्ट्रेशन तुम्हाला बघा, ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे गव्हर्नमेंटची, हायकोर्टची, या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे इथं. आता बघा, परीक्षा फी जी आहे ती परीक्षा फी किती आहे, तर 100 रुपये ही जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी आहे. आणि जे काही बाकीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी बघा 250 रुपये एवढी परीक्षा फी असणार आहे. आता ही परीक्षा फी कशी भरायची, तर परीक्षा फी देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे. त्याच्यानंतर बघा, ऍप्लिकेशन कधीपासून सुरू झालेले आहेत, तर 5/2/2025 पासून ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. आणि लास्ट डेट आहे याची 8/3/2025. आलं का लक्षात? 8/3/2025 पर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत, याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचे आहेत. आता इथे तुम्हाला काय जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बघा, ज्या वेळेला तुम्ही ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी
ऍप्लिकेशन करत आहे त्यावेळेला रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी हा अतिशय अचूक टाकणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही जी काही माहिती फॉर्म मध्ये भरणार आहे ती माहिती देखील अचूक आणि ॲक्युरेट भरायची आहे। कुठलीही चुकीची माहिती तिथं द्यायची नाही, कारण जर तुम्ही चुकीची माहिती दिली आणि तुमचं सिलेक्शन झालं तर सिलेक्शन होऊन देखील तुम्हाला तिथं रिजेक्ट केलं जाऊ शकतं। त्यासाठी काय करायचंय, कोणतीही चुकीची माहिती तिथं फॉर्म फिलअप करत असताना भरायची नाही, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट वगैरे करायचं आहे। ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची रिसिट देखील तुम्हाला काय करायची आहे, जपून ठेवायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला तिथं डॉक्युमेंट देखील काय करावं लागणार आहेत, अपलोड करावं लागणार आहेत, हे मित्रांनो लक्षात घ्या। आणि तुमचा ज्या वेळेला फॉर्म पूर्ण भरून होईल त्यावेळेला काय करायचं आहे, तुमचं जे काही फॉर्म आहे त्या फॉर्मची तिथं प्रिंट आउट काढून तुमच्या जवळ ठेवणं आवश्यक आहे। ज्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला काय करायचं आहे, तुम्हाला तिथं ती जी काही फॉर्मची प्रिंट आहे, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट, पेमेंट भरलेली रिसीट, हे सर्व तुम्हाला तिथं काय केलं जाणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट ऑनलाईनच डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यासाठी ही जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट देण्यात आलेली आहे ही वेबसाईट तुम्हाला सतत काय करायची आहे, व्हिजिट करायची आहे, म्हणजे या भरतीबाबतच्या काय अपडेट असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईबर करायचं आहे, त्यामुळं तुम्हाला काय होणार आहे, ज्या काही नवीन नवीन अपडेट येतील त्या देखील मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, तर बघा अतिशय चांगली भरती ही आलेली आहे हायकोर्टमध्ये, त्याच्यामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट ही पोस्ट आहे। तर मित्रांनो बघा, तुम्ही या भरतीसाठी निश्चितच ऍप्लिकेशन करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।